बालगंधर्वांना आज जाऊन जवळजवळ 50 वर्ष झाली. 1967-68च्या काळात बालगंधर्व गेले. आज 50 वर्ष झाली. आज आपलं आयुष्य इतकं धावपळीचं झालंय की काल घडलेली घटना सुद्धा आपल्याला आठवत नाही. पण 50 वर्षानंतर सुद्धा मी एखाद्या वयस्कर माणसाकडे जर बालगंधर्वांचं नाव काढलं तर त्या माणसाच्या डोळ्यातनं अश्रू येतं. एवढी श्रीमंती आहे त्यांची. आणि ते अश्रू आनंदाचे असतात. ते अश्रू असतात कारण त्या माणसाने बालगंधर्वांना रंगमंचावर प्रत्यक्ष काम करताना बघितलेलं असतं. मी हे तुम्हाला का सांगतोय कारण कदाचित तुम्ही हा सिनेमा बघितला जरी असेल तरी कदाचित तुम्ही त्यांच्याबद्दल वाचलं नसेल, कदाचित तुम्ही त्याला पाहिलंही नसेल. बालगंधर्वांनी 50 वर्ष रंगभूमीवरती काम केलं. 1905 साली एक मुलगा जो या गावात जन्माला आला, इथं ते जळगावला स्थायिक झाले, तिथनं ते पुण्यात गेले. पुण्यात लोकमान्य टिळकांनी त्यांना ऐकलं आणि म्हणाले, अरे हा तर बालगंधर्व. आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि जग त्यांना बालगंधर्व म्हणायला लागलं. माझं किती नशीब आहे बघा, ज्यांनी बालगंधर्व ही पदवी दिली त्या लोकमान्यांचीच भूमिका मला करायला मिळाली. आणि ज्यांना बालगंधर्व मिळाली त्या नारायण राजहंसांची भूमिका मला करायला. 50 वर्ष त्यांनी रंगभूमीवरती काम केले. 1905 साली त्यांनी पहिलं पाऊल रंगभूमीवरती टाकलं आणि 1955ला त्यांनी शेवटचं काम केलं रंगभूमीवरती. नागपूरला एकच कालाचा प्रयोग केला आणि त्यांनी एक्झिट घेतली. त्याच्यानंतर त्यांनी काम नाही केलं. काय विलक्षण माणूस होता बघा बालगंधर्व. इतके थोर गायक होते, इतके थोर कलावंत होते, नटसम्राट होते. कोल्हापूरला शाहू महाराजांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं, त्यांचं कौतुक केलं. 10 वर्षाचे होते बालगंधर्व तेव्हा. शाहू महाराजांनी त्यांचं कौतुक केलं. त्यावर त्यांनी विचारलं काय कळलं नाही. शाहू महाराजांनी पुन्हा त्यांचं कौतुक केलं. त्याच्यावर ते पुन्हा म्हणले कळलं नाही. मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं की हा मुलगा जो आता इतका अप्रतिम गायला, हा मुलगा एका कानाने ठार बहिरा आहे. आपला विश्वास बसत नाही पण ही खरी गोष्ट आहे. बालगंधर्व एका कानाने ठार बहिरे होते, त्यांना ऐकू यायचं नाही. तरी सुद्धा रंगभूमीवरती हा माणूस एखाद्या सम्राटासारखा वावरला. भीमसेन जोशी असतील, वसंतराव देशपांडे असतील, कुमार गंधर्व असतील, अल्लादिया खान साहेब असतील, तुम्ही भारतातील सगळी नामवंत गायक मंडळी घ्या आणि ते ज्या माणसाचे फॅन होते ते बालगंधर्व होते की जे एका कानाने ठार बहिरे होते. पण त्यांचा सूर, त्यांचा गळा म्हणजे एखाद्या गंधर्वाने गाणं म्हणावं असा त्यांचा गळा होता. आणि म्हणूनच लोकमान्यांनी त्यांना बालगंधर्व ही अशी पदवी दिली. काय नाही केलं या माणसाने, काय नाही गमवलं. मी तुम्हाला हे सांगतोय, आता तुम्ही घरी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचे हिशोब करत बसा. बालगंधर्वांनी जेव्हा रंगभूमीवरती काम करायला सुरुवात केली त्या काळात किर्लोस्कर नाटक मंडळी जी तुमच्या इथलीच मिरजची, हा भाग किती श्रीमंत आहे मित्रांनो. मी तुमच्यावरती ना, मला तुमच्यावरती जळायला येतं. मला राग येतो तुमचा. राग चांगल्या गोष्टीसाठी येतो की मला का इथे जन्म मिळाला, मी का नाही सांगली मिरज या भागात जन्माला आलो. काय एक एक नररत्न तुमच्या भागात आहेत बघा. विष्णू दिगंबर पलुसकर म्हणू नका, मराठी नाटकाची सुरुवात करणारे विष्णुपंत भावे म्हणू नका, बालगंधर्व म्हणू नका, गदी माडगुळकर म्हणू नका, व्यंकटेश माडगुळकर म्हणू नका, क्रांतिसिंह नाना पाटील म्हणू नका. किती नावं घ्यायची. त्या मिरजला अब्दुल करीम खान साहेब याच्यासारख्या अत्यंत थोर गायकाची समाधी आहे. किती लोक तुमच्या भागात जन्माला आली. किती श्रीमंत आहात तुम्ही. मी खरोखर तुमच्यावरती चढतो. याच भागामध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी मिरजला थिएटर आहे बालगंधर्वांचं. ज्या जागी थिएटर आहे तिथेच बालगंधर्वांचं जुनं थिएटर होतं. त्याच थिएटरमध्ये बालगंधर्वांनी पहिल्यांदा काम केलं संगीत शाकुंतलमध्ये शकुंतलेचं. शाहू महाराजांना जेव्हा कळलं की हा माणूस एका कानाने ठार बाहेर आहे, त्यांनी त्याला मिरजला पाठवलं. मिरज आणि हा भाग सगळा विविध दवाखान्यांसाठी प्रसिद्ध आहे, खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्या मिरजला त्यांनी दवाखान्यात पाठवलं. त्यांच्या कानावरती उपचार करून घ्यायला सांगितलं. तिकडे किर्लोस्कर नाटक मंडळीचा मुक्काम होता. तिकडे त्यांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं आणि 1905 साली बालगंधर्वांनी पहिल्यांदा नाटकाच्या रंगमंचावरती पाऊल ठेवलं. ज्या काळात बालगंधर्वांनी रंगमंचावरती पाऊल ठेवलं, बालगंधर्व तेव्हा 15 वर्षाचे असतील. आता तुमच्यातली 15 वर्षाची अनेक इथे मुलं मला बसलेली दिसतात. आणि मी हे मुद्दा म्हणून सांगतोय कारण अनेक घटना आपल्या आजूबाजूला अशा घडत असतात. ज्या काळात बालगंधर्वांनी रंगमंचावरती पाऊल टाकलं तेव्हा ते 15 वर्षाचे होते. इथे जे शाळा पास होऊन नुकतीच कॉलेजमध्ये जाणारे माझे मित्रमंडळी आहेत किंवा त्यांचे आई वडील आहेत, ही गोष्ट त्यांच्यासाठी सांगतोय. आणि आम्ही पेपरला काय वाचतो तर 10वीत कमी मार्क मिळाले म्हणून अमुक एका मुलाने आत्महत्या केली, 12वीत नापास आला म्हणून अमुक एका मुलाने आत्महत्या केली. अरे तुमचा जीव त्या मार्काने ठरवायचा का मित्रांनो? तुमचं आयुष्य तुमच्यासाठी नसलं तरी सुद्धा तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी खूप महत्वाचं आहे. ती
ही 10वीची 12वीची परीक्षा आयुष्यात खूप वेळा येऊ शकते, पण एकदा गेलेलं आयुष्य परत येत नाही. त्यामुळे मार्कांवरती तुमचं आयुष्य कृपा करून ठरू नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. त्या बालगंधर्वांनी 15 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांनी ह्याला किती मार्क पडतील याची काळजी केली नाही. त्यांनी त्याला किर्लोस्कर नाटक मंडळीत घातलं आणि हा मुलगा तिथे राखला कामाला. आता विचार करा, ज्या काळामध्ये 1905 सालची गोष्ट करतोय, ज्या काळामध्ये सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता. आज किती तोळे? 30,000, 35,000. ज्या काळामध्ये सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता, त्या काळात बालगंधर्वांनी त्यांच्या नाटकावरती केवळ अन्नदाते मायबाप प्रेक्षकांसाठी ते नाटक करत होते. माझ्या आतमध्ये आलेल्या नाटकाला आलेल्या अन्नदात्या मायबाप प्रेक्षकाला वाईट वाटू नये, त्यांना पुरेपूर आनंद मिळावा म्हणून ज्या काळात सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता, त्या काळात बालगंधर्वांनी त्यांच्या नाटकावरती 80,000 रुपयांचा खर्च केला होता. किती? 80,000 रुपये. आता घरी जाणे कॅल्क्युलेटरवरती हिशोब करत बसा. म्हणजे आताच्या काळात करोडो रुपये झाले, बरोबर ना? ज्या काळात सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता, हे मी तुम्हाला सांगतोय अशासाठी की माणसांनी, या बालगंधर्वांनी आपल्या सगळ्यांसाठी किती केलंय बघा. ते जे आपल्याला असं वाटतं की ते नऊवारी साडी नेसतात, पण ते नऊवारी साडी नेसत नव्हते. बालगंधर्व जे वस्त्र परिधान करत होते, ते वस्त्र ते फ्रान्सवरनं आयात करत होते. त्या वस्त्राची किंमत किती होती पुन्हा एकदा तुम्हाला हिशोबासाठी सांगतो. ज्या काळात सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता, तेव्हा बालगंधर्व जे वस्त्र आयात करत होते, त्या वस्त्राची किंमत 2,000 रुपये मीटर अशी होती. आणि हे रेशमी वस्त्र बालगंधर्व फ्रान्सवरनं आयात करायचे. आता गंमत बघा, एक लक्षात घ्या, आज तुम्ही इथे या सभागृहामध्ये आलेला किंवा तुमच्या आजूबाजूला अनेक लग्नाचे कार्यक्रम होत असतील, अनेक वाढदिवसाचे कार्यक्रम होत असतील, समारंभ होत असतील. तुम्ही तिकडे जाता आणि दरवाजामध्ये एक गोल फिरणारं यंत्र बसवलेलं असतं, त्याच्यातनं तुमच्यावरती गुलाब पाण्याचा शिडकावा होत असतो. बघितलं ना? बालगंधर्वांच्या नाटकाला तुम्ही गेल्यानंतर काय माणसाची विजन बघा, काय माणसाचा विचार बघा काय. संजय काका, पतंगराव साहेब, मी हे सगळं अशासाठी बोलतोय की हे फक्त आमच्या कलाकारांसाठी नाहीये. मला असं वाटतं महाराष्ट्रात राहणारा आमचा तो राजकारणी असेल, आमचे मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही रंगमंचावरती काम करणारे कलाकार असू, फायनली तुम्हाला लोकांसाठी काम करायचंय आणि आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी काम करायचंय आणि ते किती पटीने करायचंय याच्यासाठी मी हे उदाहरण देतो. म्हणजे ज्या काळात, आताच्या काळात तुम्हाला एसटी आहे, तुम्हाला बसेस आहेत, तुम्हाला टॅक्सी आहे, तुम्हाला जीप आहे, तुमची स्वतःची गाडी आहे, मोटरसायकल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही आता जर तुमच्या मनात आलं की चला आज मला विष्णुदास भावेला नाटक बघायचं आहे, तर तुम्ही इथनं सांगलीला जायला तुम्हाला किती, अर्धा तास लागेल, 1 तास लागेल. ज्या काळात प्रवासाची साधनं नव्हती मित्रांनो, त्या काळात बालगंधर्व हे संपूर्ण देशाचा प्रवास करत होते. जिथे जिथे नाटक असायचं, आज इथं ते प्रवास करत अमरावतीला जायचंय, नागपूरला जायचंय, विदर्भात जायचंय, खानापूरला जायचंय, कोकणात जायचंय, मुंबईला यायचंय. हा लक्षात घ्या, हा प्रवास किती अवघड होता. हा ते प्रवास करायचे तेव्हा शनिवार, बुधवार आणि शनिवार रविवार असे नाटकांचे प्रयोग असायचे. नाटक तेव्हा सुरू व्हायचं, सूर्य अस्ताला गेला, आपल्या दिवसभरातली कामं संपली की नाटक सुरू व्हायचं. लोक कंदील घेऊन नाटकाला यायचे, कारण असे दिवे नव्हते तेव्हा. लोक कंदील घेऊन नाटकाला यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवेपर्यंत, म्हणजे विचार करा किती तास झाले, 12 तास. कंदिलाची वात विझेपर्यंत नाटक चालू असायचं. 12 तास, संध्याकाळी 7 ते सकाळी 7. बालगंधर्वांना याची पूर्ण कल्पना होती की माझ्यासाठी येणारा माझा प्रेक्षक हा खूप मैलांवरनं प्रवास करत आलेला आहे, खूप लांबून आलेला आहे. त्याच्या घरामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत, त्याच्याकडे पैसा नाहीये, इंग्रजांचं राज्य होतं, ब्रिटिशांनी गुलामी केलेली आहे, घरात अन्नाचा कण नाहीये, पोरं उपाशी आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये मैलोनमैल प्रवास करत हा माझा प्रेक्षक माझं नाटक बघायला आलाय. त्याच्याकडे जे काही त्यांनी साठवून ठेवलेले 2 रुपये, 2 आणे, 3 आणे, त्या काळातलं बोलतोय मी, त्यामुळे त्याची तिकिटांची किंमत 2 आणे, 3 आणे अशीच होती. 2 पैसे, 1 पैसा अशी होती. हे 1-2 पैसे, हे 2 आणे, हे 3 आणे, हे जे तो माझं तिकीट काढून आलेला आहे, या सगळ्याच्या बदलात मला त्याला आयुष्यभर पुरेल इतका आनंद द्यायचा. तो एकदा माझ्या रंगमंदिराच्या आतमध्ये आला की त्याच्या दुःखांपासून त्याला मला लांब घेऊन जायचंय. त्याला आठवण सुद्धा नाही राहिली पाहिजे की उद्या मी घरी गेल्यानंतर माझ्या घरात खायला अन्नाचं कण नाही. मग बालगंधर्व काय करायचं?
बालगंधर्व काय करायचे तर तुम्ही आतमध्ये आल्या आल्या तुमच्या अंगावर अत्तरांचे फवाडे शिंपवायचे, तुमच्या हातावर गजरे बांधले जायचे. तुम्हाला असं वाटायचं की आपण कुठल्या तरी एका वेगळ्या स्वर्गात प्रवेश करतोय, की तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये, तिथे कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास नाहीये, तिथे आहे फक्त सुगंध. एकदा तुम्ही या सुगंधात येऊन तुमच्या खुर्च्यांवरती बसलात की मग मी जे तुम्हाला मगाशी 2000 रुपयाची ती जे फ्रान्सवरून आयात केलेलं वस्त्र सांगायचो, एक लक्षात घ्या, जेव्हा संध्याकाळी 7चं नाटक असायचं तेव्हा बालगंधर्व दुपारी 4 वाजता मेकअपला बसायचे. 4 वाजता मेकअपला बसताना ते जे रेशमी वस्त्र आहे, आता लक्षात घ्या, एक गायक आहे, बालगंधर्व हे गायक आहेत, नट आहेत, त्यांना रात्रभर 12-12 तास तुमच्या समोर काम करायचं आहे. आज आपण साधं बर्फाचा गोळा खाल्ला तर आपल्याला बोलता येत नाही, दुसऱ्या दिवशी आवाज बसतो. आमच्या फडणवीस साहेबांचा सुद्धा आवाज बसतो एक दिवशी, मुख्यमंत्री असून. तर बालगंधर्व तर नट आहेत, त्यांना त्यांचा आवाज सांभाळायचा आहे, कारण लोक त्यांना ऐकायला आले. ते काय करायचे, बर्फाचं पाणी प्यायचे. ते गरम पाणी प्यायचं नाही, बर्फाचं पाणी प्यायचे. अंघोळ सुद्धा बर्फाच्या पाण्याने करायचं. आणि ते जे रेशमी वस्त्र आणलेलं असायचं ते असं मोठं गंगाळ करून त्यात अत्तर टाकायचे. त्या अत्तरांची किंमत किती होती परत एकदा हिशोब तुम्हाला घालतो, ही सगळी गणित घरी गेल्यानंतर करा. जेव्हा सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता तेव्हा बालगंधर्व जे अत्तर विकत घ्यायचे त्याचा भाव 20,000 रुपये बाटली होता. आता घरी जाणे याचा हिशोब करत बसा की रंगभूमी किती श्रीमंत होती, या लोकांनी किती श्रीमंत केलं होतं. ते अत्तर त्या पाण्यात टाकायचे गंगाळ्यामध्ये, आणि ते अत्तर पाण्यात टाकलं की मग ते रेशमी वस्त्र त्या पाण्यात बुडवून ठेवायचे. आता गंमत बघा, त्या माणसाचा विचार बघा काय होता. ते रेशमी वस्त्र पाण्यात टाकलं की मेकअप झाल्यानंतर एंट्री घ्यायच्या काही वेळ आधी ते रेशमी वस्त्र काढायचे आणि ते साडीसारखं अंगाला गुंडाळायचं. आता ते अत्तराच्या पाण्यात भिजवून ठेवलेलं रेशमी वस्त्र आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा की आधीच तुम्ही त्या रंगमंदिरात येऊन बसलेला, तुमच्या अंगावर लोक अत्तर तुमच्या हाताला लावतायत, तुमच्या अंगावर गजरे बांधले जात आहेत, तुमच्या अंगावर वेगवेगळे फवारे मारले जात आहेत. एक असं धुपानी मंत्रलेलं वातावरण आहे आणि त्याच्यात गात गात बालगंधर्व विंगेमधनं आतमध्ये स्टेजवरती येत आहेत आणि त्यांनी तो अत्तराच्या घंगाळ्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे संपूर्ण एक सुगंध रंगमंदिरात पसरला आणि त्याच्यात त्यांचा दैवी आवाज. विचार करा, ज्यांनी त्यांचं नाटक बघितलं त्यांची काय अवस्था झाली असेल. 12 तास हा माणूस शेवटच्या काळामध्ये त्यांना धरून आणायला लागायचं आणि खुर्चीत बसून ते, म्हणजे विचार करा, बालगंधर्वांसारखा नट विंगेला धरून गाणं म्हणायचा किंवा खुर्चीवर येऊन नाटकात काम करायचा, कारण त्यांचे गुडघे गेले होते. गुडघे का गेले होते? गुडघ्याला दुखापत झाली म्हणून नाही, गुडघे का गेले होते याचं पण कारण. पुन्हा बघा, पुन्हा ज्यांना त्यांनी अन्नदाते मायबाप प्रेक्षक म्हणलं त्यांच्यासाठी किती टोकाला जाऊन त्यांनी काम केलं. गुडघे गेले कारण त्यांनी 50 वर्ष नाटकात काम केलं. 12-12 तास विंगेमध्ये जेव्हा ते उभे असायचे, जेव्हा त्यांची एक्झिट व्हायची आणि पुढे एंट्री असायची अर्ध्या तासानंतर, तेव्हा नेसलेल्या साडीमध्ये ते खुर्चीत बसायचे नाही. का बसायचे नाही? तर मी जर ही साडी नेसून खुर्चीत बसलो आणि साडीची इस्त्री गेली तर माझं नाटक बघायला जे अन्नदाते मायबाप प्रेक्षक आले त्यांना काय वाटेल. म्हणून एकदा साडी नेसली की ती नाटक संपेपर्यंत उतरवायची नाही आणि म्हणून त्या साडीची इस्त्री जाईल याच्यासाठी खुर्चीत बसायचं नाही. म्हणजे हा माणूस 12-12 तास उभा असायचा विंगेमध्ये. 50 वर्ष अशा पद्धतीने काम केल्यानंतर त्या माणसाचे गुडघे जातील तर काय नाही. बालगंधर्वांसारखा असा श्रीमंत माणूस, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बालगंधर्व, आता ही तरुण मुलं आहेत, त्यांना कदाचित आमिर खान माहिती असेल, त्यांना कदाचित शाहरुख खान माहिती असेल, त्यांना कदाचित अमिताभ बच्चन माहिती असेल, त्यांना अजय देवगण माहिती असेल, त्यांना हिंदीतले अनेक स्टार्स माहिती असतील की ज्यांच्यासाठी आपण सगळे वेडे आहोत. पण मित्रांनो, बालगंधर्वांची लोकप्रियता इतकी होती की या सगळ्या अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या सगळ्यांना एका कुंडीत घाला, त्यांची जेवढी लोकप्रियता होईल ना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बालगंधर्वांची लोकप्रियता होती.
आता आपल्याला कळतंय की तुम्ही ग्लुकोजचं बिस्किट घेता, ग्लुकोजच्या बिस्किटवर तुम्हाला अक्षय कुमारचा फोटो दिसतो, एखाद्या बनियनवरती तुम्हाला सलमान खानचा फोटो दिसतो. हे ब्रँड अँबॅसेडर, एखाद्या प्रॉडक्टला डिझाईन करणं, त्याचं मार्केटिंग करणं किंवा त्याच्यासाठी आयकॉन म्हणून काम करणं, हे सगळं आत्ता निघालेलं फॅड आहे. पण बालगंधर्व 1920 सालची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. 1920 साली बालगंधर्व जेव्हा नाटकात काम करत होते, गंधर्व नाटक मंडळीतनं त्यांनी जेव्हा पुन्हा एकदा स्वतःची वेगळी संस्था काढल्याने नाटक करत होते, तेव्हा भारतभरात बालगंधर्वांच्या नावाने 28 प्रॉडक्ट होती. किती? 28. आणि कुठल्या वस्तू होत्या त्यांच्या नावाने? आज माझ्याकडे नेमकं पाकिट नाही, मी ते आणण्याचं विसरलो. त्यांच्या नावाने सुगंधी उठणं होतं, तेल होतं, साबण होता, टोपी होती, साडी होती, गांधी टोपी होती, चटया होत्या, उदबत्त्या होत्या. अशी 28 प्रकारची वेगवेगळी उत्पादनं बालगंधर्वांचा चेहरा त्याच्यावरती वापरून विकली जात होती. इतकी लोकप्रियता 1920 साली या जगात, या भारतातल्या नाट्य क्षेत्रात फक्त एकमेव बालगंधर्वांची होती. बालगंधर्वांच्या नावावरनं आंध्र प्रदेशमध्ये अनेक लोकांची नावं ठेवली गेली. आपण ऐकतो की बी वेणुगोपाल, बी अमुक, बी राजशेखर, बी तमुक. तर हे जे बी जे होतं, बी, हे बी म्हणजे बालगंधर्व, म्हणून ते बी अमुक, बी तमुक जे आहे हे बालगंधर्वांवरनं ठेवली गेलेली नावं आहेत. इतकी लोकप्रियता, इतका पराकोटीचा प्रेक्षकांवरचं प्रेम, इतकी पराकोटीची लोकांची भक्ती केलेला हा माणूस, ही व्यक्ती तुमच्या गावात जन्माला आली, हे तुमचं भाग्य आहे. या महाराष्ट्रात जन्माला आली आणि आमच्या या रंगमंदिराला त्यांनी पावन केलं, हे आमचं भाग्य आहे. ज्या लोकांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलं ते खरोखर भाग्यवान आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन त्यांना झालं. पण आपण सुद्धा कमी भाग्यवान नाही, कारण आपण कळसाचं दर्शन घेतलेलं आहे. पुन्हा एकदा या अत्यंत पवित्र वास्तूमध्ये मला बोलवलं. बालगंधर्वांच्या नावाने इतका मोठा माझा सन्मान केला. मोहन काकांसारखा माझ्या एका अत्यंत, मी ज्याला माझं इन्स्पिरेशन मानतो, ज्यांच्याकडे मी कायम शिकतो कामातनं, त्या माझ्या काकाबरोबर, माझ्या लाडक्या काकाबरोबर इथे माझा पुरस्कार दिला. आणि पटवर्धन साहेब, संजय काका, तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी आयुष्यभर ऋणी नाही, कारण इतकं प्रेम आणि इतका आशीर्वाद तुम्ही मला दिलात. पुन्हा एकदा इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे.